हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज निघालो आहोत आपल्या जिल्हा जिल्हा ठिकाणी. तर आमचा आज प्रवास होता देसगाव ते नाशिक. तर आम्ही निघालो सकाळी 10-10:30ला आणि नाशिकला कामानिमित्त जात होतो. तर आम्ही मोटरसायकलवर निघालो होतो. आता या नांदुरीच्या बारीत होतो. मस्तपैकी वातावरणाचा आनंद घेत आम्ही चाललो होतो नाशिकला. अशा प्रकारे फुल हिरवगार वातावरण वगैरे एकदम छान असं टवटवीत वातावरणमध्ये फिरायला खूप मजा येत असते. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट नाशिकला मोटरसायकलवर गेलो. तर असं भयंकर वातावरण ना पावसाचं वगैरे, पण पाऊस आला का जाम भयंकर वातावरण होऊन जातं. तर गाईज किती पण पाऊस येऊ द्या, पण कसं गाडीवर थोडी फिरायची मजाच वेगळी असते ना. त्याच्यामुळे आम्ही काय डायरेक्ट घरच्या म्हणत होते की म्हणे नांदुरीला गाडी लावून द्या आणि तिथून बसनी जा. पण म्हटलं कशाला जाऊ गाडीवर, मग डायरेक्ट निघालो ना भाऊ मोटरसायकलवर. मग डायरेक्ट मोटरसायकलवरच नाशिकमध्ये गेलो. नाशिकमध्ये फिरून वगैरे मस्तपैकी एन्जॉय करत फिरत बसलो. आणि आताशी आम्ही इथं नांदुरीलाही पोचलो नाही तसं अजून, पण असं समोर ते डोंगर वगैरे दिसतोय ना, तो नांदुरीगडचा डोंगर आहे बरं का. एकदम भारी नजारा वगैरे. पूर्ण आता त्या डोंगरावर पूर्णपणे धुकं उतरेल आहे आणि धुकं उतरेल आहे त्याच्यामुळं आपला सप्तशृंगी मातेचा डोंगर काही दिसून नाही राहिला मोकळा. अशा प्रकारे हा नांदुरी गावात आम्ही पोचत आहे आता. तर तुम्ही बघू शकता वातावरण पावसाचं वगैरे काही कायम असतो तिकडं. आमच्याकडे काय 24 तास पाऊस असतो. थोडंफार एक 5-10 मिनटामध्ये उघडतो, परत चालू होऊन जातो. तर आम्ही आता नांदुरीत पोचलो आहे आणि नांदुरीत पोचलो आणि इथून आलो नांदुरीच्या बाहेर वगैरे. अशा प्रकारे वातावरण वगैरे फुल ढगाळ वातावरण आहे. पूर्ण डोंगर वगैरे सगळे झाकावून जायला राहतं, त्याच्यामुळं काय नजारा म्हणजे खतरनाक नजारा असतो. आमच्याकडे लोक लय लांबून लांबून फिरायला येतात, त्याच्यामुळं लय भारी वाटतं बरं का की आमच्याकडे काहीतरी बघण्यासारखं आहे. इकडं मस्त तलाव भरून गेला मस्तपैकी मेमध्येच. आता काय दणकेबाज लोक मासे वगैरे मारून खातात त्याच्यातून. तर अशा प्रकारे नजारा वगैरे. पण विषय असा होऊन गेला आहे की पाऊस उघडत नसल्यामुळे इकडे लोकांच्या पेरण्याच बाकी राहिले, असा विषय झाला आहे. आणि वातावरण म्हणजे वातावरण असं बघितल्यावर एकदम मन प्रसन्न होऊन जातं बरं का. तुम्ही पण मस्तपैकी एन्जॉय करत जा, असं गाडीवर वगैरे मस्त फिरत जा आणि असा फिरण्याचा आनंद वगैरे मजा वगैरे घेत जा. अशा प्रकारे एकदम असं वातावरण म्हणजे एकदम भारी वाटलं पाहिजे असं वातावरण इकडचं वातावरण आहे. आणि एकदम मन एकदम तृप्त होऊन जातं. आणि आता आम्ही वणीच्या घाटात उतरू राहिलो आता खाली. असे पूर्णपणे हिरवी झाडी असल्यामुळे इथं पूर्ण धुकं वगैरे राहतं, पण आता थोडं मोकळं आहे आणि कायम पाऊस वगैरे असतो. पण आता कसं आम्ही आलो आहे ना, त्याच्यामुळे आमच्या प्रवासासाठी थोडा पाऊस उघडला आहे. तर गाईज आम्ही वाचलो नाही तर नाशिकपर्यंत असतं, पण चांगली आमची हाऊस होऊन गेली असती. पण कसं आहे थोडं आमचं नशीब चांगलं असल्यामुळं पाऊस मस्तपैकी उघडला आहे. आम्ही आता चाललो आहे मोकळ्या मनाने, त्याच्यामुळं पाऊस बी थोडा थांबून गेला. कसं आहे आपण कुठे पण निघत असतो ना, तेव्हा वातावरण थोडं आपली साथ देतं, त्याच्यामुळे बरं वाटतं. नाही तर मग काय असा पाऊस येतो ना, लय डेंजर हाल होऊन जातं मग, लय भयंकर. आणि असे आमच्याकडचे ट्रॅक्टर पिंपळगाव वगैरे जात असतात. नुसते ट्रॅक्टर काय वेळा अशी लाईन लागते ना, दणकेबाज लाईनच लागते डायरेक्ट ट्रॅक्टरांची. आणि कसं घाटात थोडं सांभाळून चालावं लागतं. गाड्या टनटून वगैरे असतात, त्याच्यामुळे अचानक येत असतात. तर मग काय ट्रॅक्टरला वगैरे ओव्हरटेक करून घेतो आम्ही तसं. पण मग ते आता पुढे टर्न आहे ना, त्याच्यामुळे थोडं थांबून घेतो. आणि मग काय आता ओव्हरटेक वगैरे करून घेतो आणि निघतो एक एक गाडी ओव्हरटेक करत करत मस्तपैकी नाशिक. आणि मग काय
आलो ना पुढं. इकडं आता आलं इकडे आपल्या काकाचं गाव इकडे मानदाणे वगैरे. तिथून वणी जवळ आहे आता, काही विषय नाही. आपला ट्रॅक्टरवाला भाऊ बी चालला आहे मस्त मार्केटला. मस्तपैकी इकडं मानदाणे गाव आहे बरं का इकडं. आमच्या चकुलीच्या मामाचं गाव आहे ते बरं का. मस्तपैकी इकडे बी कायम पाऊस चालू असतो. पूर्ण वातावरण वगैरे सगळं हिरवगार वगैरे झालं आहे. आणि आता कसं आहे, थोडं पाऊस उघडल्यामुळं बरं वाटतं आहे. नाही तर मग चांगलीच मजा आणून टाकली असती. इकडं वणीला नसते द्राक्ष बागायतदार वगैरे बरं का. दणकेबाज द्राक्षाचं पीक घेत असतात. म्हणजे एवढे बी नाही तसे, पण मग आहे बऱ्यापैकी तसे द्राक्ष बागायतदार. मस्तपैकी असे बागा वगैरे आहेत. फुले हिरवेगार वगैरे झाले आहेत. काय त्यांचे ते घरं वगैरे शेतामध्ये खतरनाक असे बंगले घरं वगैरे. काय करता तुम्ही नोकरदाराला, असे खतरनाक बंगले वगैरे बांधले लोकांनी. मस्तपैकी गाय वगैरे चरू राहिले. रस्त्याच्या बाजूला फक्त सांभाळून चालत जा, किंवा बी रस्त्यावर येऊ शकतात त्या. तर गाईचं वातावरण पण आज बरं आहे, उघडला आहे पाऊस. त्याच्यामुळं काय वाटत नाही. नाही मग कसं आहे, गाडीवर फिरायचं म्हणजे ना, पाऊस आला काही लंबा होऊन जायचं काम आहे बरं का. त्याच्यामुळं कुठे बी गाडीवर फिरताना तुम्ही रेनकोट वगैरे छत्री वगैरे सोबत ठेवत जा. आणि आम्ही मस्तपैकी आता वणीत पोचत आहे. तर वणीच्या मागे म्हणजे वणीमध्ये आलोच आता. तर आम्हाला अजून 2-3 स्टॉप पार करायचे. वणीच्या पुढे दिंडोरी, दिंडोरीनंतर मग नाशिक येईल. तर आम्ही आता कसं आहे, वणीच्या चौपलीवर पोचत आहेत. इथे लोक काय बाहेरच्या गावचे भरपूर लोक येत असतात. आणि वणीत आलो मग पाऊस चालू झाला. असं आमचं थोडं नशीब बिघडून गेलं. पाऊस वगैरे चालू झाला, मग पेट्रोल पंपावर येऊन थांबलो. आलो तिथून उघडला, थोडं पुढं आलो उदरकड डॅमच्या मागं परत अजून थोडा पाऊस चालू झाला. मग थोडं थांबून घेतलं झाडाखाली. मस्तपैकी थोडं आलो मग दिंडोरीत घेतला वडापाव वगैरे. मस्तपैकी नितीन भाऊ मस्त नाश्ता वगैरे, मग बी नाश्ता झाला. निघालो मग मस्त वडापाव वगैरे नाश्ता वगैरे करून आलो मग नाशिकला. घ्यायचे होते या दोघा भावांची ॲडमिशन, पण भाऊ तर काय लागला नसता फ्री फायर खेळायला. आणि मी तिथं वाट पाहू राहिलो मॅडम कधी मध्ये बोलावते. मग काय मस्तपैकी आलो, ॲडमिशन वगैरे घेतलं. बरं भाऊ म्हणे माझी चप्पल घ्यायची म्हणे. म्हटलं ठीक आहे भाऊ, चप्पल वगैरे घेऊन घे. मग घेतली, मग क्रॉक्स वगैरे घेऊन आणि आलो तिथून पुढं. आलो स्टेटमध्ये. म्हटलं काहीतरी खावा रे भाऊ मयूर, एवढं तुमच्यासाठी आलो म्हटलं नाशिकला. मग घेतलं ना भाऊ मयूरने कोण. मग काय कोण वगैरे खाऊन घेतले. निघालो मग आपल्या परतीच्या प्रवासाला. मग आलं इथं मसरूळच्या पुढं. म्हटलं पोलीस वगैरे आहेत का नाही बघून घ्या. मग बघून घेतलं, पोलीस वगैरे नाही. म्हटलं ठीक आहे ओके, आता थोडं फ्रेश होऊन आलो ना. मग लगे पुढं ओझरकट डॅमला. काय तो नजारा, काय तो धरण, एक नंबर वातावरण. आणि मग काय बसवलं ना मयूर भाऊला ड्रायव्हर. मग काय निघालो तिथून. आलो मग पुढं वणीच्या आसपास. मग काय तो हिरवी झाडी वगैरे, काय तो रस्ता बिस्ता ओला, काय एन्जॉय. नुसता चिखले, नुसता पाऊस. काय तो गार्डन वगैरे एक नंबर. दिल गार्डन हो जाता है ऐसा देख के. तो गाईच आम्ही अशा प्रकारे ना नाशिकहून काम वगैरे करून मस्तपैकी रिटर्न आलो आहे. तर गाईच आता आम्ही वणीमध्ये पोचलो आहे. आणि वणीमध्ये कसं थोडं थांबायचं होतं, पण आता कसं आहे जाऊ द्या म्हटलं, आता थांबून काही मजा नाही. त्याच्यामुळे काय थांबलो नाही, सरळ निघालो ना. मग तर गाईच असा प्रवास म्हणजे गाडीवरचा प्रवास ना, थकवा जाणवतो पण मजाच वेगळी असते हो.